चर्चाच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत बीडचे ज्येष्ठ पत्रकार वसंत मुंडे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ते आपल्याला 2 वेळा भेटले होते की बीडमध्ये नेमकं काय चाललंय. आता निवडणुकीचा निकाल लागलाय, आपल्या सर्वांना ते माहिती आहे. पंकजा मुंडे यांचा तिकडे अनपेक्षित पराभव झालाय आणि हा पराभव नेमका कसा झाला, याची कारणं काय आहेत, आपण थेट समजून घेणार आहोत वसंत मुंडे यांच्याकडून. नमस्कार वसंतराव. नमस्कार. बघा, बीडमध्ये अगदी त्या पहिल्या 2 विश्लेषणाच्या वेळेला आपण असं सांगितलं होतं की बीडची निवडणूक ही जातीयतेवरती जाते. म्हणजे अगदी गोपीनाथ मुंडे होते तेव्हापासूनचा अनुभव तुम्ही संदर्भ सांगितले होते. पण आतापर्यंतच्या बीड लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातली कदाचित ही पहिलीच निवडणूक असेल की तिनं जातीचं एकदम टोक गाठलं. याची कारण काय आहेत, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? बीड लोकसभा मतदारसंघ मध्ये यावेळेस जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणाने टोक गाठलं हे जे आपण सांगितलं ते मताच्या आकडेवर स्पष्ट झालेलं आहे. जे प्रचारामध्ये दिसत होतं ते मतामध्ये परिवर्तित झालेलं आहे. या मतदारसंघामध्ये दिवंगत गोपीनाथ मुंडे असतापासून 2009ला त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली, त्यानंतर 14ला निवडणूक लढवली. त्यावेळेस बी जातीय समीकरण नव्हती अशातला भाग नाही. मात्र या निवडणुकीमध्ये मात्र ही जातीय समीकरण अत्यंत तीव्रतेने समोर आली. त्याची प्रामुख्याने 2 कारण आहेत. एक कारण आहे या ठिकाणी बहुसंख्य असलेला जो मराठा समाज आहे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा, ओबीसीतून आरक्षण पाहिजे, हा जो मनोज जरांगे यांचा लढा, यामुळं जो मराठा बहुसंख्य समाज एकत्र आला आणि त्यांनी राजकीय मताच्या माध्यमातून राजकीय शक्ती दाखवण्याचं त्यांनी आव्हान केलं होतं. त्या आव्हानाला त्यांनी स्वीकारलं आणि त्यामुळं जातीय समीकरण या ठिकाणी अधिक तीव्रतेने मतामध्ये परिवर्तित झालं, हे आता दिसून आलेलं आहे. दुसरी गोष्ट प्रामुख्याने अशी आहे की मनोज जरांगे यांचं जे आंदोलन होतं, यांचं आंदोलन हे त्यांनी कुठली भूमिका जाहीरपणे घेतली नव्हती सुरुवातीला की कुठल्या उमेदवाराला समर्थन करा म्हणून. मात्र त्यांनी एक भूमिका अशी घेतली होती की आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडा आणि त्यांना असं पाडा की त्यांच्या पुढच्या 5 पिढ्या उभा राहिल्या नाही पाहिजे. आणि त्याचा जो मेसेज द्यायचा तो मेसेज पूर्णपणे त्यांनी 5 तारखेनंतर बीड लोकसभा मतदारसंघात त्यांनी जो दौरा केला त्या दौऱ्यातून तो दिला आणि तो अप्रत्यक्षपणे भाजपच्या उमेदवारांना पाडा अशा प्रकारचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांनी त्या पद्धतीने त्या मेसेजला प्रतिसाद दिला. आता दुसरी गोष्ट यामधली प्रतीती अशी आहे की पंकजा मुंडेंचा पराभव जो झाला तो अत्यंत निसटता पराभव. म्हणजे शेवटच्या फेरीमध्ये, म्हणजे 31व्या फेरीमध्ये पंकजा मुंडे या 6,500 मताच्या मताधिक्याने बजरंग सोनवणे हे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत शरद पवार गटाचे, त्यांच्याकडनं पराभूत झाले. पहिल्यापासून म्हणजे महाराष्ट्रातली ही अपवादात्मक एकच मतदारसंघ असा असू शकतो की ज्या मतदारसंघामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत कोण निवडून येईल, कोण विजयी होईल हे सांगणं कठीण झालं होतं. कारण दोघांमध्ये ही फक्त 5,000 ते 10,000, फक्त 22व्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांच्या मताधिक्याची उसळी ही 38,000पर्यंत गेली होती. पण 23व्या फेरीमध्ये ती परत 22,000वर आली, नंतर ती 12,000 आली, नंतर 8,000 आले आणि नंतर 6,000 येऊन पुन्हा ती बजरंग सोनवणे पुढे गेली. अशा प्रकारचं इतकं कट टू कट, म्हणजे 2020चा मॅच जशा पद्धतीने खेळला जातो अशा पद्धतीने ही मतमोजणीची चित्र त्या दिवशी निर्माण झालं होतं. आणि यामध्ये प्रामुख्यानं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरणामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे आहेत. त्यामुळे या ठिकाणी पंकजा मुंडे विरुद्ध म्हणजे बजरंग सोनवणे आणि मराठा विरुद्ध वंजारा अशा प्रकारचं समीकरण या ठिकाणी निर्माण झालं आणि याला मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या आंदोलनात बऱ्यापैकी साथ दिली. हे निवडून आल्यानंतर
बजरंग सोनवणे यांनी जाहीरपणे कबुली दिलेली आहे की मला या ठिकाणी जो फायदा झाला तो मनोज जरांगे यांच्या फॅक्टरचा झाला, आणि त्यांनी विजय झाल्यानंतर त्याच दिवशी नारायणगडावर गेले आणि त्यानंतर मध्यरात्री मनोज जरांगे यांच्याकडे जाऊन त्यांनी आभार मानले आणि हे सगळं तुमच्यामुळे घडलं, अशा प्रकारची जाहीर कबुली दिली आहे. त्यामुळं या ठिकाणी या जातीय समीकरणांचा परिणाम झाला आणि ही पूर्णपणे निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशा पातळीवर आली. या ठिकाणी कुठलाही मुद्दा, उमेदवारांची तुलना नाही, या ठिकाणी राष्ट्रीय राज्य स्तरावरच्या विकासाचा कुठलाही मुद्दा आला नाही. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असा निर्माण झाला की मराठा समाजाबरोबर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मुस्लिम आणि मागासवर्गीयांची मतं एकगठ्ठा मिळाली. त्यामुळे ओबीसी बहुबल असताना सुद्धा या ठिकाणी बरोबरीचा सामना आला आणि 6.5 मतांनी पंकजा मुंडेचा अनपेक्षितपणे पराभव झाला. आणि सलग 4 वेळा हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे असलेला मतदारसंघ राष्ट्रवादी आपल्याकडे हिसकावून घेण्यामध्ये यशस्वी झाला. वसंतजी, मला हे सांगा की विरोधक असा प्रचार करतायत की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 74,000 मताची लीड आहे पंकजाताईंना आणि तिकडे बूथ कॅप्चरिंग झालं. अनेक ठिकाणी म्हणजे गावामध्ये 5 मतं 10 मतच बजरंग सोनवणेंना मिळालेली आहेत आणि हा लोकशाहीचा खून आहे, अशा प्रकारची टीका केली जाते. तुम्ही या सगळ्या तिथं प्रत्यक्ष होतात, काय नेमकं घडलं सांगा बरं. नाही, मग परळी विधानसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं झालंय असं जर एका बाजूचं म्हणणं असेल, तर मग बीड विधानसभा मतदारसंघामध्ये काय झालं? बीड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 65,000चं मताधिक्य आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये 40,000चं मताधिक्य आहे. मग इथं काय झालं? काही प्रश्न निर्माण होतो. मग भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं मतमोजणी केंद्रामध्ये त्यांनी जे आक्षेप घेतला तो याच गोष्टीसाठी आक्षेप घेतला की बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या मताची मतमोजणी व्हावी. त्यांचं हेच म्हणणं होतं. जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांचं म्हणणं परळी विधानसभा मतदारसंघाबद्दल आहे, त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं म्हणणं बीड आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाबद्दलचं आहे. मला असं वाटतं की यामध्ये मी ऍज अ पत्रकार म्हणून ज्यावेळेस आम्ही हे सगळ्या गोष्टी बघतो तर या गोष्टीला आता काही अर्थ नाहीये. त्याचं कारण असं आहे की परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जर बूथ कॅप्चरिंग किंवा जे काही आरोप होत आहेत हे प्रशासकीय पातळीवर त्याची नोंद कुठं जिल्हाधिकाऱ्यांनी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या बाबतीमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की ज्या ठिकाणी अशा प्रकारची घटना झाली अशी कुठेही त्या ठिकाणी मतदान केंद्र प्रमुखांनी नोंद केलेली नाही. ज्या काही व्हिडिओ क्लिप ज्या व्हायरल झाल्या त्या चुकीच्या आहेत अशा प्रकारचं स्पष्टीकरण हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. आता शेवटी त्यांच्यापेक्षा आपण दुसरा काय परिमाण असू शकतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरस्थ नेतृत्व शरद पवार असतील किंवा अन्य, त्यांनी मात्र या गोष्टीची दखल घेऊन त्या बाबतीमध्ये त्यांनी आपलं मतप्रदर्शन सोशल मीडियातनं केलं होतं आणि त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. हे मात्र वस्तुस्थिती आहे. आता एक जरा थेट प्रश्न विचारतो वसंतराव. मुद्दा असा आहे की काय झालंय, मराठा समाजाचे आता काही जी आकडेवारी येते, एकूण 29, 26 आणि 29 सांगितलं जातंय खासदार हे मराठा समाजाचे आहेत. आता पुन्हा मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे ते ओबीसीतून पाहिजे. म्हणजे ओपनचे तर एवढे झालेच, पुन्हा ओबीसीतलं पण आरक्षण पाहिजे. असं जर आरक्षण दिलं गेलं भविष्यात तर मग ओबीसी समाजाने नेमकं काय करायचं? त्यांचे हक्क जर हिरावून घेतले जात आहेत अशी भावना होत असेल तर मग विधानसभा निवडणूक किंवा आणि आगामी काळामध्ये याचे परिणाम हे जे मराठा विरुद्ध बाकी सगळे असं जे व्हायला लागलंय त्यातनं ही जी तीव्रता आहे, जातीय तीव्रता, ती कुठलं टोक गाठेल आणि त्यावरती काय उपाय असं आपल्याला वाटतं? नाही प्रदीपजी, ही निवडणूक खऱ्या अर्थाने जातीय ध्रुवीकरणावर इतकी गेलेली आहे आणि त्याचे परिणाम आता निवडणुकीनंतर दिसू लागलेले आहेत.
म्हणजे तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो आता महाराष्ट्रामधले जे 48 उमेदवार निवडून आले खासदार, त्यामध्ये 26 खासदार हे मराठा समाजाचे आले आणि बाकीचे जे दाखवले चालले तसे नाहीये. फक्त रिझर्वेशन जे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असलेले जे 7 मतदारसंघ आहेत, या मतदारसंघ वगळता उर्वरित 4 मतदारसंघामध्ये सुद्धा मराठा समाजाचेच उमेदवार निवडून आलेले आहेत. म्हणजे म्हणजे कुणबी. तुम्हाला नावानिशी मी जर सांगितलं तर त्या ठिकाणी आता प्रतिभा धानोरकर. धानोरकर हम्म. धानोरकर, अमर काळे होय. हे मराठाच आहेत, पण ते कुणबी म्हणून आलेले आहेत, म्हणजे ओबीसीच्या कोठ्यामध्ये गेले. त्याच पद्धतीने इकडे रक्षा खडसे असतील किंवा अन्य त्या ठिकाणचे आणखी 2 उमेदवार आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये संख्येने 54% असलेला ओबीसी समूह जर जातीय ध्रुवीकरणामध्ये हा पूर्णपणे राजकीय प्रवाहातून, राजकीय व्यवस्थेतून बाहेर फेकला जातो की काय, अशा प्रकारचं चित्र आता निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आता मराठवाड्याचा विषय जर तुम्ही घेतला, मराठवाड्यामध्ये 8 लोकसभेच्या मतदारसंघात मागच्या 19ला काय परिस्थिती होती? 19ला ही परिस्थिती होती की खुल्या जो बीडचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघातून वंजारी समाज ओबीसी मधून आलेल्या प्रीतम मुंडे इथं प्रतिनिधित्व करत त्यांना संधी मिळाली होती. लातूर मधून आरक्षित असल्यामुळे सुधाकर श्रंगारपुरे होते आणि संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मधून इम्तियाज जलील हे अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. बाकी ठिकाणी मराठा समाजाचे प्रतिनिधी निवडून आले. मात्र या निवडणुकीत काय झालं? या निवडणुकीमध्ये मनोज जरांगेंच्या आरक्षणाच्या चळवळीत जे ओबीसी विरुद्ध वातावरण निर्माण झालं, त्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्णपणे मराठा समाज ओबीसीच्या उमेदवाराच्या विरोधात गेला. परभणीमध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली. आणि बघा, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा जो काय मेसेज होता, तो काय मेसेज काय होता की आरक्षणाला विरोध करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना पाडा. बरोबर आहे? त्यांनी बीडमध्ये ती भूमिका घेतली, परभणीमध्ये ती भूमिका घेतली, पण औरंगाबाद संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे जे मनोज जरांगेंचे मामा भाच्याचं नातं आहे त्यांचं, त्या ठिकाणी मात्र संदीपान भुमरे विजय झाले आणि अल्पसंख्याक समाजाचे इम्तियाज जलील आणि ओबीसीचे चंद्रकांत खैरे पराभूत झाले. हे जे चित्र निर्माण झाले महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, तर यामध्ये या जातीच्या ध्रुवीकरणामध्ये एक तर देश पातळीवरनं मोदींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मुस्लिम समाज आणि 400 पारच्या नाऱ्यामध्ये आता संविधान बदलणार म्हणून मागासवर्गीय समाज, हे दोन्ही समाज राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्द्यामुळे एकत्र आले आणि ते मराठा समाजाबरोबर गेले. तर ओबीसीचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार होते ते सगळे उमेदवार पडले. आणि आता महाराष्ट्रातून लोकसभेच्या सभागृहामध्ये ओबीसी समाजाचे किती प्रतिनिधित्व आहे? मग घटनेने ज्या पद्धतीनं उपेक्षित, वंचित सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व सभागृहात असावं, ही जी एक मांडणी केलेली आहे, ही जी एक रचना केलेली आहे, ही रचना ही जातीय ध्रुवीकरणामध्ये पूर्णपणे बाद होणारी आहे. आणि म्हणून हे जातीय ध्रुवीकरण जे झालेलं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, अशाच प्रकारची पद्धत जर विधानसभा निवडणुकीमध्ये जर पुढे आली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातली सामाजिक वीण जी आहे ती इतकी मोठ्या प्रमाणात उसवली जाईल की ती पुन्हा सांधणं आणि ती बांधणं फार अवघड होऊन बसेल. त्यामुळे हे आत्ताच वेळीच हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून या निवडणुकीचे चित्र उभारलेलं आहे, हे चित्र काही महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी मला वाटतं फार काही समाधानकारक नाही. वसंतराव, आणखीन एक प्रश्न की काय झालं की तुम्ही जसं म्हणालात, मराठा समाज, दलित समाज आणि याबरोबरच ओबीसी समाज, मुस्लिम समाज तर ऑलरेडी होताच विरोधात, पण अनेक ठिकाणी बीड वगळता अन्य ठिकाणी ओबीसी समाजही भाजपच्या विरोधात गेला, असं चित्र निर्माण झाले. याचं कारण की ओबीसी समाज म्हणजे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की आमचा भाजपचा डीएनए जो आहे तो ओबीसीचाच डीएनए आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. एवढं म्हणूनही ओबीसी समाजाला न्याय मिळत नाही ही भावना निर्माण झाल्यामुळं
अनेक मतदारसंघामध्ये ओबीसी समाजही पुरेसा 100% हा भाजप बरोबर राहिला नाही, म्हणून हा पराभव झाला असं म्हटलं जातं. आगामी काळामध्ये या सगळ्या विषयांकडे काय पाहायला पाहिजे? म्हणजे आता हे जातीयतेचे जे एक विष पेरलं गेलंय, हे असंच राहणार आहे का? समाज जातीच्या पलीकडे जाऊन, आपल्या देशाला आता 75 वर्ष झाले ना हो स्वातंत्र्य मिळून. मग आम्ही अजूनही प्रगतीकडे जातो आहोत का परागतीकडे जातो आहोत? याच्यावरती आपलं म्हणणं सांगा. नाही नाही, प्रदीपजी, ही गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पार्टीचा जो काही पराभव झालेला आहे, या पराभवाला ओबीसी, भारतीय जनता पार्टीपासून ओबीसी सुद्धा मतदार बाजूला गेला, हेही आहे. बघा, भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्यांची पार्टी, की मर्यादित पार्टीच्या पलीकडे सर्वसामान्यांची पार्टी करणारी, वाडी वस्तीवर घेऊन जाण्याचं काम कुणी केलं? तर भारतीय जनता मागच्या 30-40 वर्षामध्ये वसंतराव भागवतांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी, त्यावेळेस सूर्यभान वाढणे असतील किंवा पांडुरंग फुंडकर असतील, आपले एकनाथराव खडसे असतील, या सगळ्यांनी एक माधवचा प्रयोग केला सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात. बरोबर. माळी, धनगर आणि धनगर बंजारा. आणि वंजारी, ही जी सत्तेपासून उपेक्षित असणारा जो समूह आहे, छोटा समूह, महाराष्ट्रामध्ये संख्येने मोठा असला तरी हा वाडी वस्तीवर राहणारा समूह आहे, या समूहाला एकत्र करून यांची मोठ बांधून ओबीसीचा चेहरा म्हणून गोपीनाथ मुंडेंनी सर्वसमावेशक राजकारण करत या समाजाला भारतीय जनता पार्टीबरोबर जोडलं आणि भारतीय जनता पार्टीला मोठं जनसमर्थन मिळालं. आणि त्याबरोबर पुन्हा गोपीनाथ मुंडेंनी पुढे प्रयोग हा केला, माधव प्रयोग केला. माळी, धनगर, वंजारी, मराठा अशा प्रकारची मोठ त्यांनी भगवानगडावरनं बांधली होती. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये जनसमर्थन मिळालं. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ओबीसी समूहाला संधी मिळते, हा विश्वास भारतीय जनता पार्टीला मानणाऱ्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात होता. मात्र गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानंतर 2014 नंतर भारतीय जनता पार्टी म्हणजे नवीन नेतृत्व उदयाला आलं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये नेतृत्वाच्या प्रदेश स्तरावरच्या संघर्षामध्ये अनेक गोष्टी घडल्या आणि त्या लोकांपर्यंत बऱ्यापैकी प्रफुल्लित झाल्या. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने एक गोष्ट जी केली, 2019च्या निवडणुकीच्या पूर्वी सत्ता एकहाती मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने भाजपमध्ये मेगा भरती सुरू, म्हणजे महाराष्ट्रातले जवळपास जे 40 घराणे आहेत, राजघराणे ज्याला म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, ज्यांनी आलटून पालटून तेच सत्तेमध्ये गेली 50-60 वर्ष आहेत, हे घराणे भाजप बरोबर घेण्याचा भारतीय जनता पार्टीने प्रयोग केला. पुढे विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचं काय झालं आपल्याला माहित आहे. पण त्यातून एक गोष्ट ओबीसीच्या नेतृत्वामध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आणि ओबीसी समूहामध्ये भाजपबद्दल नकारात्मक निर्माण झाली, ती ही की भारतीय जनता पार्टी मत घेऊन सत्तेमध्ये, आपल्या मतावर सत्तेमध्ये येते, मात्र सत्तेत आल्यानंतर आपल्याला जो वाटा मिळाला पाहिजे सत्तेचा, तो वाटा देत नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय, ही भावना मात्र ओबीसी समूहामध्ये निर्माण झाली. आणि त्यातूनच मग ओबीसी बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीपासून बाजूला गेल्याचं चित्र दिसलं. या निवडणुकीमध्ये आता तुम्ही जे उल्लेख केला की देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसी आहे असं सांगितलं. हे कधी सांगितलं? हे आता अलीकडे निवडणुकीच्या तोंडावर सांगितलं. आणि म्हणून काय झालं की या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर जे काही वातावरण झुळून निघालं, त्याच्यामध्ये ओबीसी, ज्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार आहे, पक्ष कोणता आहे तो ओबीसीचा उमेदवार आहे, त्या ठिकाणी ओबीसी त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिला. पण ज्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार नाही, दोन्ही मराठा उमेदवार आहेत, त्या ठिकाणी ओबीसी भाजप बरोबर मोठ्या प्रमाणात नाही असं चित्र पुढे आलेलं आहे. आणि म्हणून भाजपच्या विरोधात ओबीसीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात गेला. तो ओबीसी समूहाला आता भारतीय जनता पार्टीनं विश्वास देणं आवश्यक आहे. ते सर्वांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व भारतीय जनता पार्टीनं पुढे आणणं आणि ओबीसी समूहाला विश्वास जोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व देऊ शकणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये फार काही वेगळं चित्र निर्माण होऊ शकतं. कारण जिथं आपल्याला संधीच मिळत नाही,
ज्या ठिकाणी आपला विचारच होत नाही, फक्त मतासाठी विचार होतो, अशी भावना या समूहामध्ये, त्या कार्यकर्त्यांमध्ये, या समूहाच्या लोकांमध्ये निर्माण झालेली आहे आणि उघडपणे ते बोलतात. दुसरी गोष्ट, सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, शिंदे गट भारतीय जनता पार्टी बरोबर आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, पुन्हा जोडीला अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. असं असताना जे मनोज जरांगेंचं आंदोलन उभं आहे, त्यातनं ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली की ओबीसीतनं आरक्षण जर मिळालं तर आपलं या ठिकाणी सगळे लाभ ज्या ओबीसी ह्याच्यामध्ये वाट्यामध्ये आणखी एक वाटेदार होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, ओबीसीचं राजकीय आरक्षणाचा विषय कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता मराठा समाज 6 कोटी जे संख्या सांगितली होती, त्या संख्येने जर ओबीसी मध्ये आला तर आता जे लोकसभेत चित्र आहे ते जिल्हा परिषदमध्ये असणार आहे, तेच नगरपालिकेमध्ये असेल, तेच ग्रामपंचायतीमध्ये असेल. ही जी सामाजिक वीण आहे, ही वीण पूर्णपणे उसळून जाणार असं चित्र निर्माण झालं. आणि म्हणून ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा विषय कोर्टामध्ये प्रलंबित ठेवला गेला आहे. म्हणजे ज्यावेळेस सत्ता स्थापन करायच्या पक्ष फुटतात त्यावेळेस अर्ध्या रात्रीतनं कोर्ट निर्णय देतं आणि ओबीसीच्या संदर्भामध्ये इतके दिवस झालं कुठलाच निर्णय होत नाही, निवडणुका होत नाहीत. तर यामुळे ओबीसीच्या वर्गामध्ये अस्वस्थता आहे आणि ती भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना, भारतीय जनता पार्टीला आपण समर्थन करत असताना, भारतीय जनता पार्टी मराठा समाज, बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला बळी पडून तो आपला बळी घेते काय, अशा प्रकारची भावना या समूहामध्ये निर्माण झाल्यामुळं या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी, म्हणजे तुम्ही नगरचा विषय घेतला, नगरमध्ये बघा ओबीसी समाज कुणाबरोबर गेला, माढ्यामध्ये बघा ओबीसी समाज कुणाबरोबर गेला, अनेक मतदारसंघ सांगता येतील. या मतदारसंघामध्ये ओबीसी समाज जो पारंपरिक पद्धतीने भारतीय जनता पार्टी बरोबर होता, तो यावेळेस भारतीय जनता पार्टी बरोबर मोठ्या प्रमाणात राहिला नाही. हे वास्तव आहे. यासाठी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला आणि त्याचबरोबर जी महाराष्ट्रातली ही सामाजिक वीण जी उसवली चाललेली आहे ती सांधण्यासाठी आता महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाचे कान धरेल आणि कान पकडून दुरुस्त करेल असा महाराष्ट्र स्तरावर कुठंच नेता नाही, त्या अधिकाराचा नेता नाही. सगळे आपल्या राजकीय फायदे आणि तोट्याचं गणित मांडणारे, त्यानुसार वागणारे, त्यानुसार या जातीय ध्रुवीकरणा वाजणारे नेते सध्या तरी महाराष्ट्राच्या पातळीवर आहेत. आणि त्यामुळं आता या नेत्यांना याच्या पलीकडे जाऊन, आपण आता नवीन तर कोणी आणू शकत नाही, पण जे राज्याचं नेतृत्व करतायत यांना आपल्या फायद्या तोट्याचा थोडा विचार बाजूला ठेवून पुढे यावं लागेल. आणि महाराष्ट्राची सामाजिक वीण आहे ती कशी अधिक सांधता येईल, ती कशी अधिक मजबूत करता येईल, यासाठी विचार करणं आवश्यक आहे. मला असं वाटतं तरच महाराष्ट्रातल्या ग्रामीण, म्हणजे छोट्या छोट्या गावामध्ये, छोट्या छोट्या शहरामध्ये ही जी दरी निर्माण झालेली आहे हे जातीय ध्रुवीकरणामध्ये, निवडणुका येतील जातील, कोण विजयी होईल कोण पराभूत होईल, एका पराभवाने कुणी संपत नसतं, एका विजयाने कुणी हे होत नसतं, हे चालत असते, ही प्रक्रिया आहे, प्रभाव आहे. पण समाज आणि सामाजिक वीण ही सगळ्यात महत्वाची आहे, त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे मला असं वाटतं. आणि या सगळ्या बाबतीतला लोकसभा निवडणुकीमध्ये हे चित्र जे दिसलंय ते काही फार महाराष्ट्रात, कारण मोठ्या संख्येने असलेला उपेक्षित वंचित आणखी तो समाज हा जो ओबीसी समाज आहे, 12 बलुतेदार आहे, 12 अलुतेदार आहे, धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे, धनगर आहे, लमाण आहे, वंजारी, हे सगळे समाज आहेत, हे सगळे समाज दऱ्याखोऱ्यात डोंगरामध्ये राहणारा समाज आहे. आजही आपण कितीही 21व्या शतकाच्या आपण गोष्टी करत असतो, आजही आपण जर ग्रामीण भागातून बघितलं या समाजाची शैक्षणिक अवस्था, या समाजाची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि मग या जर अशा पद्धतीनं जर या समाजाला कुठल्याच सभागृहात जाण्याची संधीच मिळणार नसेल तर संख्येने 50% जास्त असलेला हा समाज, या समाजामध्ये अस्वस्थता आणि या समाजातली जी अस्थिरता ही भविष्यामध्ये घातक होऊ शकते, याचा विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. धन्यवाद वसंतरावजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.